मित्रांनो, आज आपण ज्या महामानवाची जयंती साजरी करत आहोत ते म्हणजे डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर. ते एक व्यक्ती नव्हते, तर ते एक विचार, एक संघर्ष आणि कोट्यावधी लोकांच्या आशेचा दीपस्तंभ होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आपण बॅरिस्टर, डॉक्टर, संविधान निर्माता, अर्थशास्त्रज्ञ, कायदे पंडित, संपादक, प्राध्यापक अशा अनेक पदव्यांनी ओळखतो. त्यांनी ग्रेस इन मधून वकिलीचे शिक्षण घेतले, त्यांनी भारतीय राज्यघटनेची निर्मिती केली, त्यांनी समाजातील अन्यायाविरुद्ध आवाज उठवला. पण या सर्व पदव्यांपेक्षा एक मोठं एक नाव, ते म्हणजे बाबासाहेब. ही कोणती पदवी नाही, कोणतं सन्मान चिन्ह नाही. ही आहे जनतेच्या प्रेमातून, विश्वासातून आणि कृतज्ञतेतून जन्मलेली हाक. बाबासाहेब म्हणजे तो नेता जो स्वतःच्या यशासाठी नाही, तर मानव मुक्तीसाठी जगला. बाबासाहेब म्हणजे तो वकील ज्याने गरिबांची केस फुकट लढवली. बाबासाहेब म्हणजे तो माणूस ज्याने आपल्या अंगावरील पांघरूनही दुसऱ्याला दिलं. बाबासाहेब म्हणजे तो आधार ज्याच्या दारात रात्री अपरात्री कुणीही घरानं घेऊन जाऊ शकत होतं. त्यांच्या मुंबईतील राजगृह या घराचे दरवाजे फक्त विटा आणि सिमेंटचे नव्हते, ते विश्वासाचे होते. कारण तिथं प्रत्येक दुःखी, पीडित आणि वंचित माणसाला आधार मिळायचा, धीर मिळायचा. त्या घरात फक्त पुस्तके होती का? तर नाही, तर त्या घरात ज्ञानाची एक अखंड ज्योत पेटलेली होती. बाबासाहेबांनी फक्त कायदे लिहिले नाहीत, तर त्यांनी माणूस घडवला. त्यांनी समाजाला विचार दिला, स्वाभिमान दिला आणि जगण्याची दिशा दिली. स्वातंत्र्य, समता आणि बंधुता ही तत्व त्यांनी केवळ सांगितली नाहीत, तर ती त्यांनी आपल्या जीवनातून जगून दाखवली. त्यांच्या प्रत्येक कृतीत माणुसकी होती, मानवता होती. प्रत्येक निर्णयात न्याय होता आणि प्रत्येक शब्दात परिवर्तनाची ताकद होती. त्यांनी महिलांना शिक्षणाचा मार्ग दाखवला, स्वाभिमानाने जगण्याची शिकवण दिली. त्यांनी समाजातील शेवटच्या माणसाचा विचार केला. त्यांनी अस्पृश्यतेच्या अंधारात जगणाऱ्या लोकांना आत्मसन्मानाचा प्रकाश दिला. मित्रांनो, एक प्रसंग लक्षात घ्या. रात्री 2 वाजता एक महिला मदतीसाठी त्यांच्या दारात येते आणि बाबासाहेब स्वतः तिला तिच्या पतीला रुग्णालयात घेऊन जातात. हा फक्त प्रसंग नाही, तर त्यांच्या हृदयाचा, काळजाचा मोठेपणा आहे. एक दुसरा प्रसंग, त्यांनी आपल्या सहकार्याला थंडीमध्ये स्वतःचे पांघरून दिले आणि स्वतः थंडी सहन केली. हा आहे बाबासाहेबांचा त्याग. ही आहे बाबासाहेबांची मानवता. विरोधकांनी पराभव केला तरीही त्यांनी त्यांचा द्वेष नाही केला, उलट मार्गदर्शन केले. ही आहे बाबासाहेबांची उदारता. आणि म्हणूनच लोकांनी त्यांना आपलं मानलं, केवळ नेता मानलं नाही, आपल्या काळजाजवळचा माणूस मानलं. ते फक्त एका जातीचे नव्हते, ते एका समाजाचे नव्हते, तर बाबासाहेब हे संपूर्ण देशाचे होते. आणि म्हणून मित्रांनो, बाबासाहेब होणं म्हणजे फक्त मोठं होणं नाही, तर समाजाच्या प्रत्येक कणात मिसळणं आहे, लोकांच्या वेदना समजून घेणं आहे, त्यांच्या अश्रूंना पुसणं आहे आणि अन्यायाविरुद्ध उभं राहणं आहे. आज आपण त्यांच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करताना एक पुष्प अर्पण करून थांबू नये. त्यांच्या विचारांना आपल्या आयुष्यात उतरवण्याचा निर्धार करावा. आपण शिक्षणाला महत्त्व दिलं पाहिजे, आपण अन्यायाविरुद्ध आवाज उठवला पाहिजे, आपण समानतेचा विचार जपला पाहिजे. कारण बाबासाहेबांनी दिलेलं संविधान हे फक्त एक पुस्तक आहे का? तर नाही, ते आहे आपल्या जगण्याचा अधिकार. संविधान म्हणजे मानव मुक्तीचा जाहीरनामा. आज प्रत्येकाने स्वतःला एक प्रश्न विचारावा, आपण बाबासाहेबांचे अनुयायी खरंच आहोत का? कारण बाबासाहेबांच्या नावाचे अनुयायी होण्यापेक्षा बाबासाहेबांच्या विचारांचा अनुयायी होणं हे कधीही चांगलं. जर खरोखरच आपण त्यांना मानत असू, तर त्यांच्या विचारानुसार जगणं हीच खरी बाबासाहेबांना आदरांजली ठरेल. तर चला, आजच्या जयंती दिनी आपण ठरवूया, ज्ञानाचा मार्ग स्वीकारूया, अन्यायाविरुद्ध उभे राहूया आणि समतेचा समाज घडवूया. हीच खरी बाबासाहेबांना मानवंदना ठरेल. आज बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त पुन्हा एकदा प्रबुद्ध भारतच्या संपूर्ण आणि भारतवासियांना सुद्धा जयंती दिनाच्या मनापासून शुभेच्छा. जय भीम. धन्यवाद.